नमस्कार मंडळी, ऋतू आहे म्हणताचा या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपले पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. मंडळी, आज आपण एका वेगळ्याच छंदाकडे वळणार आहोत. मी मुद्दाम छंद म्हणतो आहे, याला वृत्त म्हणत नाही. याचं कारण अतिशय वेद काळापासून पुराण काळापासून ते अगदी पंत कवी संत कवींपासून अगदी आजपर्यंतसुद्धा या छंदाची जी काही किमया आहे ती संपलेली नाही, सरलेली नाही. आणि आपण अगदी लहानपणापासून या छंदाशी अगदी सुपरिचित आहोत, कारण आपल्या कानावर लहानपणापासून याच छंदातील रचना अनेक ठिकाणी आपल्याला ऐकायला पाहायला मिळाल्या असतील. बरोबर आहे, आपण अगदी योग्य ओळखलं. आजचा आपला छंद आहे तो अनुष्टुप छंद. हा छंद आज निवडण्याचं कारण म्हणजे अक्षरगणवृत्तापैकी जरी एक असला तरी अक्षरगणवृत्ताचे नियम याला जसेच्या तसे लागू पडत नाहीत. यामध्ये थोडासा फरक आहे. आपण जे अक्षरवृत्त पाहिलं होतं अष्टाक्षरी, त्याच्याशी जर थोडीशी मिळती जुळती याची रचना आहे. त्यामुळे गेयता नादमधुरता हे याचं विशेष आहे आणि म्हणूनच हा छंद अजरामर झालेला आहे. तर मंडळी, अनुष्टुप छंदाकडे आपण वळूया. या अनुष्टुप छंदामध्ये रामरक्षा किंवा रामदासांनी रचलेलं मारुती स्तोत्र आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या भारतीय तत्त्वज्ञानाचं सार ज्याला म्हणतो आपण ते म्हणजे श्रीमद भगवद्गीता. या भगवद्गीतेतले जे सगळे श्लोक आहेत ते अनुष्टुप छंदामध्ये रचलेले आहेत. अनुष्टुपचा अर्थ संस्कृतमध्ये स्तुती असा होतो. म्हणूनच ही सर्व स्तोत्र या छंदामध्ये रचण्याचा मोह अनेक कवींना किंवा अनेक रचनाकारांना आवरलेला नाही. मंडळी, याविषयी आपण आधी या वृत्ताची रचना समजून घेऊया. हे वृत्त कसं आहे तर या वृत्तामध्ये निश्चित अशा मात्रा नाहीत. अक्षरसंख्या मात्र निश्चित आहे. अक्षरसंख्याही निश्चित आहे. ती किती आहे तर 32. 32 म्हणजे 8 अधिक 8 अधिक 8 अधिक 8 अशी यांची रचना आहे. आणि यती जो आहे तो 8व्या अक्षरानंतरच आहे. याचं जे सूत्र भाष्यकारांनी जे सूत्र सांगितलेलं आहे ते म्हणजे पंचमम लघु सर्वत्र सप्तमम द्विचतुर्थयोः गुरु षष्ठम च पादानाम शेषेश्व नियमो मतः. हे समजून घ्यायला थोडंसं कठीण आहे, कारण त्यामध्ये जे काही थोडी क्लिष्टता आलेली आहे ती क्लिष्टता आहे ती सोप्या पद्धतीने आपण समजून घेऊया. ही समजून घेण्याकरता मी इथे सूत्र मांडलेलं दिलेलं आहे ते लक्षात घ्या की याचं लक्षण मी थेट दिलं आहे. यामध्ये तुम्हाला काही अक्षरगणवृत्त यमा तारा जभान सलगा वगैरे काही बघायची आवश्यकता नाही. तुम्हाला लघुगुरु माहिती आहे, आतापर्यंत सगळं कळलेलं आहे. लघु कोणतं आणि गुरु कोणतं इतकं पुरेसं आहे. अक्षरसंख्या ठरलेली आहे, त्यात बदल होणार नाही. फक्त त्यात लघु गुरु क्रम केव्हा असावा एवढाच फक्त एक त्यामध्ये नियम आहे. म्हणजे म्हटलं तर हे अक्षरवृत्तासारखं थोडंसं मुक्त आहे आणि म्हटलं तर त्याला बंधन आहे. काही ठिकाणी ही बंधनं शिथिल झालेली आढळतात. विशेष करून वेदकालीन जी काही रचना आहे ज्या काही त्यामध्ये जेव्हा हे वृत्त वापरलेलं आहे त्यामध्ये काही वेळेस आपल्याला असं पाहायला मिळतं की काही ठिकाणी नियमांमध्ये शिथिलता आहे. परंतु त्या काळामध्ये त्याच्या उच्चारांनुसार कदाचित त्याचं जे काही लघुगुरुत्व असेल ते ठरत असेल. असो, तर आपण या वृत्ताचं लक्षण आधी समजून घेऊया सोप्या पद्धतीने. खूप क्लिष्टता न लक्षात घेता खूप सोप्या पद्धतीने लक्षात घेऊया. ते म्हणजे बघा, आपण बघितलं 8 अधिक 8 अधिक 8 अधिक 8. जिथे द्विपदी असतात तिथे 8 अधिक 8 16 आणि 16 अशा मात्रा असतात. पण एकूण एका कडव्यामध्ये जी काही अक्षरसंख्या आहे ती मात्र 32 ही निश्चित म्हणजे 8 8 8 8 अशाच प्रकारे असणार आहे. तर यामध्ये बघा, पहिले जी अष्टपदी आहे म्हणजे 8 अक्षरं आहेत त्यामध्ये अष्टपदी नको म्हणूया, आपण 8 अक्षरं म्हणूया. 8 अक्षरं जी आहेत त्यामध्ये 1 2 3 4 या 4 अक्षरं, ही जी 4 अक्षरं आहेत ती लघु किंवा गुरु कोणतीही असतील त्याला निश्चित नियम बंधन नाही. त्यानंतर 5वं अक्षर जे आहे ते लघु, 6वं अक्षर गुरु, 7वं अक्षर गुरु आणि 8वं अक्षर कोणतंही असेल. त्यानंतर चरणाचा उत्तरार्ध, हा चरणाचा पूर्वार्ध झाला, हा चरणाचा उत्तरार्ध. त्यामध्ये सुद्धा बघा कसं आहे तर 1 2 3 4 पहिली 4 अक्षरं कोणतीही लघु किंवा गुरु कोणतीही असतील. 5वं अक्षर लघु, 6वं अक्षर गुरु आणि 7वं अक्षर लघु, 8वं अक्षर कोणतंही असेल लघु किंवा गुरु. म्हणजे बघा इथे कसं आलं, आपण याला क्ष म्हणूया.
क्ष 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 क्ष, लघु गुरु गुरु क्ष, क्ष 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 क्ष, लघु गुरु लघु क्ष. म्हणजे पहिल्या वरच्या चरणार्धात ल ग ग 5 6 7 ला आले आणि चरणाच्या उत्तरार्धात ल ग ल हे 5 6 7 अक्षरात आले. ठीक आहे. पुढचं म्हणजे तिसरी ओळ म्हणूया आपण, जर 4 ओळींची असेल तिसरी ओळ किंवा चरणार्ध म्हणूया. त्यामध्ये तसंच आहे. पहिल्या 4 अक्षरांना म्हणजे 1 2 3 4 या 4 अक्षरांना लघु गुरुचं बंधन नाही. 5वं अक्षर वरच्या प्रमाणेच लघु गुरु म्हणजे 5वं लघु, 6वं गुरु, 7वं गुरु, 8वं कोणतंही. आणि शेवटच्या चरणात शेवटच्या ओळीत 1 2 3 4 कोणतीही अक्षरं, आपण ज्याला क्ष 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 म्हटलं त्याप्रमाणे 5वं अक्षर लघु, 6वं अक्षर गुरु, 7वं अक्षर लघु आणि 8वं अक्षर कोणतंही. आपल्याला माहिती आहे की आतापर्यंत आपण शिकलो आहोत की शेवटचं अक्षर लघु किंवा गुरु कोणतंही असलं तर आपण गुरुच मानतो. त्यामुळे तसा काही तो प्रश्न तिथे उद्भवतच नाही. आणि इथे तर नियम किंवा बंधन नाहीच आहे. लघु घ्या, गुरु घ्या, तुमच्या सोयीने कोणतेही घ्या. ठीक आहे. तर हे ल ग ग ल ग ल ल ग ग ल ग ल हा फक्त 5 6 7 5 6 7 5 6 7 आणि 5 6 7 यासाठी या अक्षरांसाठी फक्त काय आहे लघु गुरु आपल्याला कसे वापरायचे मात्र यांचा क्रम ठरलेला आहे. जर पहिल्या ओळीत तुम्ही ल ग ग वापरलात, दुसऱ्या ओळीत ल ग ल येईल, तिसऱ्या ओळीत ल ग ग येईल आणि चौथ्या ओळीत ल ग ल येईल. केव्हा 5व्या 6व्या आणि 7व्या अक्षरासाठी. समजा तुम्ही पहिल्या ओळीत ल ग ल वापरलात, दुसऱ्या ओळीत ल ग ग येईल, तिसऱ्या ओळीत ल ग ल येईल, चौथ्या ओळीत ल ग ग येईल. हा फक्त फरक लक्षात घ्या. काही ठिकाणी तुम्हाला सुरुवात ल ग ग ने झाली असेल, काही ठिकाणी ल ग ल ने झाली असेल, पण हे आहे अनुष्टुप छंदच आहे, हे मात्र लक्षात घ्या. आता आपण यातलं एक उदाहरण समजून घेऊया. आपल्याला अगदी सुपरिचित असलेलं त्यातलं जे रामरक्षेतलं हे उदाहरण. तर हे उदाहरण पहा. रामाय रामभद्राय रामचंद्राय वेधसे रघुनाथाय नाथाय सीतायाः पतये नमः. आपल्या सगळ्यांना अगदी माहिती असलेला हा श्लोक आहे. रामाय रामभद्राय रामचंद्राय वेधसे रघुनाथाय नाथाय सीतायाः पतये नमः. बघा आता आपण आपल्या छंदाप्रमाणे पाहूया. रामाय रा म्हणजे आपल्या 4 अक्षरांचा पहिला विचार करायचाच नाही आहे. लघु एकी गुरु आपल्याला काय बघायचं आहे 5वं अक्षर, 6वं अक्षर, 7वं अक्षर. इथे काय बघा राम म्हणून ल, भद्रा भद्राय भद्राय म्हणून गा, द्राचा गा येणारच आहे आणि शेवटचं अक्षर कोणतंही असेल म्हणजे 8वं अक्षर कोणतंही असेल. रामचंद्राय वेधसे रामचंद्राय. तर रामचंद्रा 4 अक्षरांचं रामचंद्र या 4 अक्षराविषयी लघु गुरुत्व आपल्याला माहिती नाही किंवा आवश्यकता नाही. 5वं अक्षर रामचंद्राय म्हणून ल, 6वं अक्षर वे म्हणून गा, ध म्हणून ल म्हणजे काय आलं ल गा गा ल गा ल. 5वं 6वं आणि 7व्या अक्षरांचं जे 5व्या 6व्या 7व्या अक्षरांसाठी लघु गुरुत्व आपण पाहिले की त्याचं काय आहे. तर इथे लगा गा आहे, इथे लगा ल आहे. पुढे रघुनाथाय नाथाय. रघुनाथा 4 अक्षरांविषयी आपल्याला काहीही पाहायचं नाही आहे, ठरवायचं नाही आहे. 5वं अक्षर य म्हणून ल, ना म्हणून गा, था म्हणून गा आणि य म्हणून कोणतंही असेल. सीतायाः पतये नमः. सीतायाः प इथपर्यंत आपल्याला काय पाहायचं नाही आहे. तये नमः. तये नमः म्हणजे बघा त म्हणून ल, ये म्हणून गा, न म्हणून ल. महविषयी आपल्याला काही माहिती नाही का काही माहिती करून घ्यायची नाही आहे. म्हणजे ल गा गा ल गा ल, ल गा गा ल गा ल. आलं जुळलं आपल्या लक्षणाप्रमाणे. आता मारुती सूत्रातलं एखादं आपण उदाहरण पाहू शकता. भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती वनारी अंजनी सूता रामदूता प्रभंजना. पहा आपण करून पहा याप्रमाणे काय त्याचे गण येतात ते मला सांगा. ठीक आहे. किंवा गीतेतला एखादा श्लोक घ्या. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्मसंस्थापनार्थाय
संभवामी युगे युगे करून पहा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. अनुष्टुप छंदामध्ये जे काही गंमत आहे, लक्षात ठेवण्यासाठी अतिशय नादमधुरता, लय, त्यामध्ये लय सापडते. आणि म्हणून कदाचित आपल्याला इतक्या दशकांनंतर, इतक्या शतकांनंतर, इतक्या सहस्त्रकांनंतर सुद्धा यातील जे काही श्लोक आहेत ते अगदी मुखोद्गत आहेत. अजून एक महत्त्वाचा एक श्लोक जो आहे तो म्हणजे महामृत्युंजय. हा ऐकतो किंवा म्हणतो सुद्धा. तो श्लोकसुद्धा, महामृत्युंजयचा श्लोकसुद्धा याच छंदामध्ये आहे. तो कोणता? ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम उर्वारुक्मिव बंधनात् मृत्योर्मुक्षीयमामृतात्. तर मंडळी, आजचं हे वृत्त किंवा वृत्त म्हणण्यापेक्षा आजचा हा छंद आपल्याला आवडला असेल आणि हा छंद आपल्याला लागला असेल तर आपण जरूर या छंदाविषयी अजूनही काही त्याची उदाहरणं आहेत, तुमची रामरक्षा असेल किंवा मारुती स्तोत्र असेल, यांचे व्हिडिओसुद्धा आपण इथून पुढे पाहणार आहोत, ऐकणार आहोत. तर आपल्याला काही शंका असतील, काही प्रश्न असतील तर आपल्या कमेंट्समध्ये जरूर विचारा. महत्त्वाचं म्हणजे आपल्या या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, आपल्या या चॅनलवर असंच भरभरून प्रेम करत राहा. धन्यवाद.